म्हणजे मला मुलगीच आहे. आता ह्या केसमध्ये मी वकील होऊन तिथं रिप्रेझेंटेशन त्या फॅमिलीला देण्याच्या पेक्षा मी सगळ्यात पहिले एक मुलीचा बाप म्हणूनच तिथं जात होतो. म्हणजे मला सांगायला पण आता काय आहे की त्याच्यानंतरपासून मी माझ्या मुलीला खूप जवळ घेऊन झोपायला लागलो. जेवढा आता मी इतके दिवस ह्या प्रोफेशनमध्ये आहे तर त्याला काही शून्य रिग्रेट होता या गोष्टीचा. त्या मुलीचे वडील कोर्टात रोज हजर होते तारखेला. एवढं मोठं दुःख घेऊन तुम्हाला सोबत यायचं आहे आणि तुम्ही तिथं थांबून तेच बघायचे, तुम्हाला रोज तेच रिमाइंड होणार आहे काय झाले ते तुमच्याबरोबर. पण तरी पण त्यांनी हा पेशन्स ठेवला की याला कायद्याने शिक्षा होऊ दे, याला अशी रस्त्यावर शिक्षा नाही झाली पाहिजे, कायद्याने शिक्षा होऊ दे. कारण का हा त्यांचं जे नुकसान व्हायचं ते होऊन गेले, पण हा मेसेज समाजात गेला पाहिजे. जेव्हा जनभावना तीव्र असते, समाजाला एक स्ट्रॉंग मेसेज द्यायचा असतो, तर हे या प्रकरणात होतं, तर ह्याचं प्रेशर निकाल देताना होतं का? पोलिसांचं ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीसाठी आपण नक्की कौतुक केलं पाहिजे की म्हणजे इतरांसाठी तर ती केस समजा 11 ते 5 चालली, त्यांच्यासाठी 11 ते 5 नाही चालली, ती त्यांच्यासाठी ती राऊंड द क्लॉक चालली या माणसाला त्याच्या शिक्षेपर्यंत नेण्यासाठी. ती मुलगी जरी खूप छोटी असेल किंवा ती त्या गावातली नसेल, तिची आजी त्या गावातली असेल, तरी त्यांना सगळ्यांना असंच वाटत होते की ही मुलगी आपल्याच घरातली आहे. एवढ्या दुरून ते साक्षीदार सगळे आले, ते दिवसभर थांबले. ती शिक्षा सुनावली त्यावेळेस कोर्टातलं वातावरण काय होतं, काय घडत होतं कोर्टात, कोर्टातल्या लोकांची, जजची भूमिका काय होती किंवा भावना काय होत्या, आणि वकील असण्यापेक्षा एक माणूस म्हणून तुमची भावना काय होती? ती बाजू मांडताना त्यांनी सांगितलं की मला ह्याच्यातनं सूड नको आहे, तर मला ह्याच्यातनं न्याय हवा आहे. 1 मे 2026 या महाराष्ट्र दिनी पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथे एक अशी घटना घडली, ज्या घटनेच्या धक्क्यातून फक्त पुणे जिल्हा नाही तर महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. त्या निर्भयासोबत घडलेल्या प्रकारानंतर आरोपीला तत्काळ अटक झाली, त्यानंतर कोर्टात केस उभी राहिली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त 59 दिवसात हा पूर्ण खटला चालला आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण कोर्टात नेमकं काय घडलंय, ही प्रोसेस कशी होती, सुनावणी दरम्यान काय घडलं, आरोपीची भूमिका काय होती, या सगळ्या प्रश्नांची उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राला आहे. त्याबद्दलच बोलण्यासाठी आपल्यासोबत या सगळ्या प्रकरणात पीडित कुटुंबियांची बाजू मांडणारे वकील ॲडव्होकेट मनीष पाडेकर आहेत. सर, स्वागत तुमचं. नमस्कार. पहिल्या प्रश्नाला सुरुवात किंवा या चर्चेची सुरुवात अशी करूयात की जे सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं ते तुमच्या डोळ्यांनी तुम्ही पाहिलं. भीमराव कांबळे जो आरोपी आहे या प्रकरणातला, त्याला फाशीची शिक्षा न्यायाधीशांनी सुनावली. ती शिक्षा सुनावली त्यावेळेस कोर्टातलं वातावरण काय होतं, काय घडत होतं कोर्टात, कोर्टातल्या लोकांची, जजची भूमिका काय होती किंवा भावना काय होत्या, आणि वकील असण्यापेक्षा एक माणूस म्हणून तुमची भावना काय होती? सर्वप्रथम तर आपण एक गोष्ट मी सांगतो की 59 दिवस ही घटना घडल्यापासून 59 दिवस मोजावे लागतील निकालापर्यंत. पण ॲक्च्युअल जी केस चालली आहे ती 28 मे ते 29 जून या कालावधीत चालली. हा निकाल देताना कोर्ट पूर्ण गच्च भरलेलं होतं आणि तिथं या केसमध्ये ज्या लोकांनी साक्ष दिली, एक्सपर्ट विटनेसेस असतील, त्या गावातली लोकं असतील, पोलीस असतील, हे सगळेजण हजर होते. ते एका केसचा पार्ट होते म्हणून नव्हते हजर. ते सगळे ह्या केसबरोबर कनेक्ट झाले होते. याचा निकाल काय लागणार आहे किंवा त्यांच्या मनात जो निकाल होता तोच निकाल लागणार आहे का नाही, या उत्सुकतेपोटी सगळी लोकं तिथं आली होती. आणि इव्हेंच्युअली तसंच झालं. तो निकाल जेव्हा अनाऊन्स केला साहेबांनी, तर तेवढ्या काही काळासाठी नक्की एकदम पिन ड्रॉप सायलेन्सच होता. की जेव्हा त्यांनी सांगितलं असं असं आहे का, तुला तुझ्या गुन्ह्यासाठी दोषी धरून तुला फाशी देण्यात येते, हे जेव्हा सांगितलं किंवा पेपरमध्ये बऱ्याच आले होते की आता फासावर चढावं लागेल, ते शब्द जरी त्यांचे असले ना तरी ते त्या कोर्टरूममधल्या प्रत्येकाच्या मनातली भावना होती की तुला फासावर चढावं लागेल, तू जे केलंयस त्याच्यासाठी तुला फासावर जावं लागेल. मी आत्ता मेन्शन केलं की जवळपास 28 मे पासून 29 जूनपर्यंत म्हणजे साधारणपणे 30 दिवस हा खटला चालला. 30 दिवसात तुम्ही सुनावणीला उपस्थित होतात. जेव्हा अंतिम निकाल आला फाशीची शिक्षा सुनावण्याचा, त्यावेळेसची भावना तुमची काय होती? मी स्वतः एका म्हणजे मला मुलगीच आहे, माझ्या भावाला मुलगी आहे, माझ्या बऱ्याचशा मित्रांना मुली आहेत. आता ह्या केसमध्ये मी वकील होऊन तिथं रिप्रेझेंटेशन त्या फॅमिलीला देण्याच्या पेक्षा मी सगळ्यात पहिले एक मुलीचा बाप म्हणूनच तिथं जात होतो. म्हणजे मला सांगायला पण आता काय आहे की त्याच्यानंतरपासून मी माझ्या मुलीला खूप जवळ घेऊन झोपायला लागलो आहे. भीती वाटते एक थोडीशी. वकील आहे मी, हे बघत आलो आहे, मी 2010 पासून प्रॅक्टिस करतो आहे. पण तरी हे जेव्हा एवढ्या जवळ येतं ना किंवा एवढ्या लहान मुलांच्या बाबतीत होतं ना, तेव्हा ही भीती कुणाला तरी कुठंतरी वाटतच असते. ह्या केसमध्ये मला तसंच
थोडंफार काही वाटत होतं की ती मुलगी कदाचित म्हणजे मी माझीच मुलगी त्या जागेवर बघत होतो. ही घटना घडली 1 मेला. त्यानंतर 1 मेच्याच संध्याकाळी उशिरा त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर 2 मेला आउटरीच सगळीकडे आपल्याला बघायला मिळालं. आंदोलनं झाली, तो सगळा विषय झाला. पण 1 मेला जेव्हा गावकऱ्यांनी पकडलं त्याला, तेव्हाच त्यांनी कबुली दिली होती. त्यानंतर कोर्टात जेव्हा त्याला हजर केलं, तेव्हाच त्याने गुन्ह्याचीही कबुली दिली. मग ह्या सगळ्यात बऱ्याच जणांची भावना होती, की जर दुसऱ्याच दिवशी तो गुन्हा कबूल करतोय, इतक्या विचित्र प्रकारे किंवा शब्द नाहीत त्या गुन्ह्याचं वर्णन करायला, असा त्याचा गुन्हा आहे. मग तरी ही एवढी प्रोसिजर का करावी लागली? त्याला थेट फाशी किंवा थेट शिक्षा का नाही दिली गेली? हा हा प्रश्न प्रत्येक सामान्य माणसाला पडतोय, जो भावनेच्या भरात असेल. पण हा प्रश्न पडतोय. या केसमध्ये जर सगळ्यात महत्त्वाचा कुठला फॅक्टर असेल ना, म्हणजे तपास, चार्जशीट, कोर्टात झालेले साक्षीपुरावे ते आहेच आहेत. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट जर वर्कआउट झाली असेल ना, तर ती संयम आहे, पेशन्स. म्हणजे त्या गावातल्या लोकांनी ठेवलेला पेशन्स, ह्याचा तपास करणाऱ्या सगळ्या SITच्या पोलिसांनी किंवा पुणे ग्रामीणच्या पोलिसांनी ठेवलेला पेशन्स. कारण तुम्ही चिडून जाऊन किंवा तुम्ही रागातनं हे साध्य नाही करू शकत. हे त्याला एक तुम्ही लॉजिकल एंडला नेलं, ती केस चालून त्याला शिक्षा त्याच्या कृत्याची दिली आहे. पण हा संयम प्रत्येक माणसाने ठेवला. म्हणजे मला सांगायला अगदीच हे वाटेल की पोलिसांनी ठेवला, मेहरबान कोर्टाने ठेवला, कोर्टाच्या स्टाफनी ठेवला, या खटल्याचे जे विशेष सरकारी वकील आहेत अजय मिसर सर यांनी ठेवला. ह्या प्रत्येक व्यक्तीने त्याच्यात ज्या लोकांनी साक्ष दिली, हे साक्ष काय एकदम असं आले साक्ष दिली आणि गेले असं नाही होत. दिवसभर थांबायला लागतं. दिवसभर पेशंटली लोक थांबली, जे साक्षीदार होते ते थांबले, जे एक्सपर्ट विटनेसेस होते ते थांबले. त्यांच्या म्हणजे ते आले, त्यांच्याकडनं त्यांना रिसीव्ह करण्यासाठी पोलीस थांबले. प्रत्येक माणूस ह्याच्यात पेशंटली थांबला आणि तो त्यात निकालाच्या दिवसापर्यंत थांबला. कारण का ह्या गोष्टी म्हणजे आपण अशा देशात किंवा अशा राज्यात नाही राहत की जिथं आपण एखाद्याला त्याच्या कृत्यासाठी त्याच कृत्याची त्याला शिक्षा म्हणजे आय फॉर आय असं नाही होऊ शकत किंवा त्याला धरा आणि मग मारून टाका असं नाही. आपलं म्हणजे असं आपल्या इथं नाही आलं. म्हणजे काल पण आम्ही सांगताना सांगितलं की हा विजय संविधानाचा आहे, कायद्याच्या राज्याचा आहे, कायद्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा विजय हा. म्हणून ह्याच्यामध्ये संयम खूप कामी आला सगळ्यांचा. म्हणजे त्या फॅमिलीने ठेवलेला संयम, त्यांचं तर काय म्हणजे सगळ्यात मोठं नुकसान त्यांचं आहे. त्यांनी तो संयम ठेवला ना. तुम्ही बघा, आपल्या घरात एखादी म्हणजे कोणी जर एक्सपायर जरी झालं तर 10 दिवस आपण बाहेर पडत नाही. त्या मुलीचे वडील असतील किंवा आई असतील, हे लोक कोर्टात आले, त्या मुलीचे वडील कोर्टात रोज हजर होते तारखेला. एवढं मोठं दुःख घेऊन तुम्हाला सोबत यायचं आणि तुम्ही तिथं थांबून तेच बघायचे, तुम्हाला रोज तेच रिमाइंड होणार आहे काय झाले ते तुमच्याबरोबर. पण तरी पण त्यांनी हा पेशन्स ठेवला की याला कायद्याने शिक्षा होऊ दे, याला अशी रस्त्यावर शिक्षा नाही झाली पाहिजे, कायद्याने शिक्षा होऊ दे. कारण का हा त्यांचं जे नुकसान व्हायचं ते होऊन गेले, पण हा मेसेज समाजात गेला पाहिजे. बरोबर. आता थोडं तांत्रिक किंवा टेक्निकल गोष्टींकडे येऊ की प्रोसेस काय होती. एखादा गुन्हा घडतो, आरोपीला पकडलं जातं किंवा पकडलं नाही जात. आता या केसमध्ये आरोपीला लगेच पकडलं गेलं. गुन्हा घडला, आरोपीला पकडलं आणि तुम्ही सांगितलं की 28 तारखेला कोर्टात सुनावणी सुरू झाली किंवा खटला उभा राहिला. ही सगळी प्रोसेस काय असते, काय घडतं या दिवसात नेमकं? कारण भरपूर लोकांना एवढंच माहिती की सुनावणी होते, पण सुनावणीच्या आधी काय घडतं, कोर्टात ही केस स्ट्रॉंगली उभं राहण्यासाठी काय महत्त्वाचं असतं, काय घडलं या दिवसात? आपल्याकडं आपला कायदा एवढा वेल डिफाईंड आहे किंवा प्रत्येक गोष्ट त्याचे नियम आखून दिलेले आहेत, ती कशी करायची हे सांगितलेलं आहे. ह्या केसमध्ये म्हणजे 16 दिवसात त्यांनी चार्जशीट दाखल केली, पण ही चार्जशीट दाखल करताना कुठेही असं नाही झालं की एखादी गोष्ट करायची म्हणजे ती लवकर करून उरकून मोकळं व्हायचं असं नाही. त्यांनी ती त्याच्यासाठी जो तेवढा प्रिस्क्राईब टाईम दिला पाहिजे तो दिला, त्याच्यानंतर ती चार्जशीट तयार केली. आता चार्जशीट तयार झाली, ती दाखल झाली. दाखल झाल्यानंतर तो आरोपी जो होता तो कस्टडीतच होता, त्याला हजर करणं. तुम्ही मगाशी जसं विचारलं की त्यांनी गुन्हा कबूल केला होता, पण मग त्यांनी गुन्हा कबूल केला म्हणून लगेच गुन्हा कबूल केला मग ह्याला शिक्षा द्या असं नाही होत, असं नाही करता येत. त्याला तुम्हाला ट्रायल द्यावी लागते, फेअर ट्रायल द्यावी लागते, जी ह्याच्यात झाली. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की मिसर सर असतील, पुणे ग्रामीण पोलीस असतील, तसं पुणे बारनी ठराव केला होता की ह्याला वकील नाही द्यायचा. पण त्याला वकील न देता जर त्याची केस चालली असती तर ते पण चुकीचं झालं असतं. ह्या गोष्टी पण का चुकीचं झालं असतं? कारण भरपूर लोकांची अशी भावना होती की ह्याला वकील का द्यायचा? त्यात जर तो सांगतोय की मी गुन्हा केलाय, तो कबूल करतोय, मग त्याला वकील का द्यायचा? घटनात्मक अधिकार आहे हा. आपल्या देशात टेररिस्ट लोकांना पण वकील दिला जातो. आणि मुद्दा काय आहे, आपण त्याला
फेअर ट्रायल किंवा फेअर रिप्रेझेंटेशन नाही दिलं तर ही गोष्ट त्याच्या फेवरमध्ये जाऊ शकते. कशी काय? उद्या ही केस कन्फर्मेशनसाठी हायकोर्टला जाणार आहे, सुप्रीम कोर्टात जाणार आहे. त्या ठिकाणावरती कुठला साक्षीदार नाही तपासला जाणार. त्या ठिकाणावरती जे खाली साक्षी पुरावे झाले तेच तपासले जाणार आहेत. ते जर तपासलेच नसतील, त्यांनी केलेली म्हणजे जे ब्रुटल त्यांनी केलेलं कृत्य हे किती योग्य प्रकारे सिद्ध झाले हेच येणार नाही कोर्टापुढे, तोपर्यंत त्याचं कन्फर्मेशन कसं होणार. म्हणून त्याला ती फेअर ट्रायल दिली. या केसमध्ये जरी पुणे बार असोसिएशनने ठराव केला होता जो की योग्य होता, म्हणजे आपण त्यांचे पण ह्याच्यासाठी सगळ्यांनी आभारच मानले पाहिजेत की अशा व्यक्तीला रिप्रेझेंटेशन नाही देता येणार. पण म्हणजे जे पुणे जिल्हा विधी प्राधिकरण आहे त्यांच्याकडनं लिगल एडचा वकील दिला गेला, जे खूप सिनियर आहेत, सीझन्ड लॉयर आहेत. त्यांनी त्याची केस त्यांच्या भावना बाजूला ठेवून चालवली, कारण का त्यांना पण हे माहिती होतं की ह्याला जर फेअर ट्रायल नाही दिली, रिप्रेझेंटेशन नाही दिलं तर ही गोष्ट त्याच्या फेवरमध्ये जाईल पुढे जाऊन. म्हणून लोकांची भावना जरी अशी असेल जी योग्य आहे, पण कायद्यात भावनेपेक्षा आपण साक्षी पुराव्यांना, त्याच्या ट्रायलला, त्याच्या प्रोसिजरला महत्त्व देतो. म्हणून त्याला ट्रायल दिली पाहिजे. म्हणजे म्हणून त्यांना वकील मिळाला, त्या आरोपीला म्हणून वकील मिळाला. हो, म्हणून वकील मिळाला. तुम्ही यात पीडित कुटुंबियांचे वकील म्हणून काम पाहिलं. ॲडव्होकेट अजय मिसार विशेष सरकारी वकील होते. तुमची भूमिका नेमकी काय होती? म्हणजे आधी तुम्ही प्लीज मिसर सरांची भूमिका काय होती हे पण एक्सप्लेन करा, आणि तुमची भूमिका काय होती. मी म्हणजे आता आमचं साधारण माझं मत असं आहे की लिगल फील्ड हे कंटिन्युअसली शिकायचं फील्ड आहे. तर त्यांच्याकडनं आम्ही या केसमध्ये आम्ही नक्की एक शिकलो की म्हणजे पेशन्स कसा ठेवायचा. केस चालवताना पण तुमच्या फेवरमध्ये गोष्टी नाही जात किंवा जातात, ह्या प्रत्येक गोष्टीवरती त्यांनी इतक्या पेशंटली, ते कधीच मिसर सरांनी म्हणजे कधी कुठल्या साक्षीदारावरती त्यांनी प्रेशराईज नाही केलं, ओरडले नाही. मोस्ट नॅचरल कंडक्टमध्ये त्याच्याकडनं पुरावा कसा काढता येईल तो त्यांनी काढला. ही गोष्ट खरंच वाखाणण्याजोगी. जेव्हा तुमच्यावरती एखाद्या केसचं एवढं प्रेशर असतं, म्हणजे तुम्ही जसं म्हणले तसं महाराष्ट्र नाही देशभरात ह्याचं प्रसाद उमटलं. अशा केसमध्ये जेव्हा तुम्ही सरकार पक्षाच्या वतीने उभे राहताय तेव्हा तुम्हाला चान्सच नाही आहे की तुमच्याकडनं कुठेतरी काहीतरी एखादं लूप होल राहील किंवा मिसॅप होईल. ते त्यांनी खूप काळजीपूर्वक बघितलं की कुठेही असं नाही राहणार की एखादा स्टोन अनटर्न राहील किंवा एखादी फॅक्ट आहे ती सुटली जाईल, जी रेकॉर्डवर येणार नाही, की पुढे जाऊन त्यांनी केस चालवताना प्रत्येक वेळेस हाच विचार केला की पुढे जाऊन ह्या गोष्टीचा कुठेतरी आरोपींनी फायदा घ्यायला नाही पाहिजे. सर, या प्रकरणात तुम्ही पीडित कुटुंबियांचे वकील म्हणून काम पाहिलं, तर ॲडव्होकेट अजय मिसर हे विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत होते. तर त्यांनी कशी बाजू मांडली या प्रकरणात, आणि तुम्ही पीडित कुटुंबियांचे वकील म्हणून कशी बाजू अजय मिसर सरांच्या ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आणि खूप क्रुशल रोल होता. कारण का प्रत्येक गोष्ट ओपन करायचीच जबाबदारी त्यांची होती. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठली गोष्ट, कुठली फॅक्ट, एखादा महत्त्वाचा पुरावा, एखादा महत्त्वाचा दुवा हा कुठेही अनटच्ड राहणार नाही किंवा याची त्यांनी खूप काळजी घेतली, खूप खबरदारी घेतली. त्यांच्यावरती या केसचं म्हणजे तसंही सोशल प्रेशर महाराष्ट्रात आहे, देशात आहे. हे सोशल प्रेशर आणि हे असताना त्यांनी ज्या पद्धतीने केस चालवली ही खूप वाखाणण्याजोगी गोष्ट. त्यांनी अजिबात कुठेही न चिडता एखाद्या साक्षीदारावरती त्यांचं जे काही वर्क प्रेशर आहे ह्याचं कुठेही काही राग न काढता त्यांनी त्या साक्षीदारांच्या कलेनी जसा पुरावा काढला पाहिजे त्यांच्याकडनं मोस्ट नॅचरल कंडक्टमध्ये तो काढला, तो रेकॉर्डवर गेला. पुढे जाऊन ह्याच गोष्टी कन्सिडर केल्या जाणार आहेत. तिथं कुठले साक्षीदार नाही जाणार आहेत, तिथं जाणार आहे तो कागद. तो इथंच इतका त्यांनी पक्का करून ठेवला आहे की जेणेकरून पुढे जाऊन या कुठल्याही गोष्टीचा आरोपीला फायदा नाही झाला पाहिजे. आणि तुम्ही कशा प्रकारे बाजू मांडली? ह्याच्यामध्ये बेसिकली मी तुम्हाला सांगतो, माझे सिनियर आहेत ॲडव्होकेट विपुल दुशिंग किंवा ह्या केसमध्ये माझे सहकारी होते ॲडव्होकेट मयूर दोडके. सरांच्या गायडन्स खाली आम्ही ह्याच्यात काम करत होतो. फायनल आर्ग्युमेंट पण पीडितेच्या कुटुंबाकडनं सरांनी केलं. आमचा रोल हाच होता, त्यांना धीर देणं. त्यांच्याकडनं म्हणजे जी प्रोसेस चालू आहे ते खूप सामान्य आहेत. म्हणजे मला वाटतं की घर खरेदीला गेले असतील, त्यांचा वकिलाशी तेवढाच संबंध आला असेल, एखाद्या रजिस्ट्रेशन ऑफिसला त्यांनी कोर्टाची पायरीच पहिल्यांदा चढली आयुष्यात. त्यामुळे जे चाललं आहे ते योग्य आहे, ह्याच्यामध्ये कुठेही काही चुकत नाही आहे कोणी. कारण काय ह्याच्यात कसं असतं, बऱ्याचदा ह्या कुटुंबियांना तुम्ही समजून नाही सांगू शकत, तुम्हाला त्यांना समजून घ्यावं लागतं. तुमची जबाबदारी ती की त्यांना जे चाललं आहे ते योग्य चाललं आहे, तुम्ही काळजी करू नका. कारण त्यांना हे माहीत नाही आहे, लिगल टर्म्स माहीत नाही आहे. जे चाललं आहे ते जसं तुम्ही म्हणालात की पहिल्या दिवशी त्यांनी कबूल केले, मग ते दिलं पाहिजे लगेच. तर त्यांना ते समजून सांगायला लागतं की असं नाही आहे, जी चालू आहे ते योग्य चालू आहे. आणि आमचा रोल हाच होता, जी प्रोसेस चालू आहे ती त्यांना त्यांच्या भाषेत समजून सांगितली पाहिजे आणि जे चालले ते योग्य प्रकारे चालले. आम्ही आमचं काम वॉचिंग ब्रीफचं आहे.
आणि शेवटी जे काय सरांनी आमच्या आर्ग्युमेंट केला तो पार्ट आमचा होता. या सगळ्या प्रकरणात आणखी एका गोष्टीची चर्चा झाली ती म्हणजे पोलिसांचा तपास. 16 दिवसात जवळपास 1200 पानी चार्जशीट दाखल झालं. ही 16 दिवसांची टाईमलाईन किंवा 16 दिवसांचा हा टाईम स्पॅन आणि 1200 पानांची चार्जशीट या गोष्टी किती महत्त्वाच्या होत्या या केसच्या संदर्भात? आपण म्हणजे प्रत्येक वेळी असं जनमानसातली भावना असते की पोलीस काही करत नाही. अशा प्रत्येकाला म्हणजे मी ह्या निमित्ताने सांगेन की तुम्ही ही जी चार्जशीट आहे, चार्जशीट काय पब्लिक डॉक्युमेंट आहे, काढून बघा, वाचा, तुम्हाला कळेल की नक्की पोलीस काय करतात. म्हणजे जेव्हा पोलिसांनी ठरवलं म्हणण्यापेक्षा काय, पोलिसांची ती ड्युटी आहे. ह्याच्यामध्ये कुठलाच पोलीस मला असं म्हणताना कधी दिसला नाही की तो वैतागला होता, चिडचिड करत होता. ते सगळेजण त्यांचं काम चोख आणि 100% करत होते. त्यांना सेम टाईम तपास करायचा आहे, सेम टाईम आरोपीला नेणं आणणं करायचं आहे, त्याची सिक्युरिटी बघायची आहे, सेम टाईम त्या गावात काय लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट होती का ते बघायचं आहे. हे सगळं करत करत पोलिसांनी ही चार्जशीट केली. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपले पुणे ग्रामीणचे गिल साहेब असतील, ह्या तपास पथकाच्या ज्यांनी हे हेड केलं, महिलाच आहेत त्या, पवार मॅडम असतील, विजयमाला पवार असतील, त्याच्यामध्ये API दत्ताजी मोहिते साहेब असतील, खूप आहेत पोलीस याच्यात. म्हणजे SITचे जे अधिकारी होते त्याच्या व्यतिरिक्त पण तिथं मदतीला किंवा त्यांना जे काय लागेल कागदपत्र हे सगळं पुरवायला खूप पोलीस काम करतो आणि खूप मनापासून करत होते. त्यांच्यासाठी ही एक जनरल दाखल झालेल्या केसपेक्षा जेव्हा एखाद्या केसला तुम्ही कनेक्ट होता ना की ही म्हणजे मी माझ्यासाठी म्हणून लढतोय किंवा त्या जागी ते आपण आपल्या लोकांना बघायला लागतो ना, तेव्हा अशा प्रकारचे रिझल्ट येतात. काय पद्धत होती पोलिसांची काम करायची? कारण प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात जी चीड होती ती एक माणूस म्हणून त्यांच्याही मनात असणार आहे. अशा वेळी त्यांची भूमिका काय होती, भावना काय होती? आता मी तुम्हाला सांगतो, म्हणजे समजा तुम्ही माझ्या बाबतीत विचाराल तर माझ्यासाठी ही केस 11 वाजता सुरू होते. जेव्हा म्हणजे मेहरबान कोर्ट येतं, साक्षीदार येतात, आरोपीला VC वरती हजर केलं जातं, तर आमच्यासाठी तेव्हा केस चालू होते. पोलिसांसाठी तेव्हा नाही चालू. पोलिसांसाठी त्याच्या 2 तास आधी किंवा 3 तास आधी केस चालू होते. कारण तो साक्षीदार कुठून येणार आहे, त्याला त्याची समन्स बजावणी किंवा त्याला त्याच्यापर्यंत कम्युनिकेट झाले का नाही ते बघायचं आहे. तो आल्यानंतर सरकारी वकिलांच्या बरोबर त्यांना भेटून द्यायचं आहे. आणि ही केस तर डे टू डे चालली आहे. इतर केसेसमध्ये कसं असतं की समजा पुढे 2-4 दिवसाची तारीख येतं, तेवढा स्पॅन मिळतो. म्हणजे त्यांचं मला वाटतं दिवसच सकाळी 7 वाजता चालू होत असेल, तो रात्री 10-11 वाजता संपत असेल. कारण इथून परत पुणे ग्रामीणला जायचं आहे, दुसऱ्या दिवशीची तयारी करायची आहे. पोलिसांचं ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीसाठी आपण नक्की कौतुक केलं पाहिजे की म्हणजे इतरांसाठी तर ती केस समजा 11 ते 5 चालली, त्यांच्यासाठी 11 ते 5 नाही चालली, ती त्यांच्यासाठी ती राऊंड द क्लॉक चालली. पोलिसांचा एक मुद्दा झाला. आत्ता तुम्ही बोलण्यात आलं की डे टू डे ही केस चालू होती. फास्ट ट्रॅक कोर्ट, विशेष न्यायालय हे शब्द ना सतत कानावर पडत गेले. पण हे असतं काय? फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय? विशेष न्यायालय स्थापन झालं म्हणजे काय झालं या केसमध्ये? तर पर्टिक्युलरली ह्या केसमध्ये जे कोर्ट आहे त्या कोर्टाकडे मोक्याचा चार्ज आहे. पण पर्टिक्युलरली ह्या केससाठी त्यांना अपॉइंट केलं गेलं, त्यांच्याकडे स्पेशल पॉक्सोचा चार्ज देण्यात आला. म्हणजे हे कोर्ट त्यांनी डिफाईन केलं. थोडं सोप्या शब्दात सांगू शकता? जनरली केस पुण्यात पॉक्सोची 3 ते 4 कोर्ट आहेत, तर ते प्रत्येक केस रोटेशन वाईज जाते. ओके. म्हणजे ही केस या कोर्टात गेली, ती केस त्या कोर्टात गेली. पण ह्यांच्याकडे मोक्याचा चार्ज होता, ते पॉक्सो कोर्ट नाही आहे. त्यांना स्पेशली या गोष्टीसाठी अपॉइंट केलं गेलं आणि ती केस आणि ती केस त्यांच्याकडे दिली गेली. म्हणजे हे कोर्ट फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणण्यापेक्षा त्यांची अपॉइंटमेंट केली गेली ह्या केससाठी. ही केस त्यांच्याकडे अलॉट केली गेली आणि अनायसे आणि दुर्दैवाने ही घटना मे महिन्यात म्हणजे सुट्टीच्या काळात घडली. साहेब पण सुट्टीवर होते, पण ही केस त्यांच्याकडे आल्यामुळे त्यांनी सुट्ट्या कॅन्सल केल्या आणि त्यांनी त्या बऱ्याचशा ह्या केसच्या ऑर्डरमध्ये पण आहे डे 1 पासून की सुट्टी आहे, बाकीच्या सगळ्या केसेस वेकेशन नंतर ठेवलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याकडे पूर्ण वेळ ही केस चालवायला आणि त्या पूर्ण वेळेचा सदुपयोग केला त्यांनी, त्यांच्या स्टाफनी. म्हणजे त्या कोर्टातल्या शिपायापासनं, पिऊनपासनं ते स्टेनो असतील, बेंच क्लार्क असतील, ह्या सगळ्या लोकांनी त्यांच्या सुट्ट्या कॅन्सल करून ह्या केससाठी, आणि ते पण अजिबात कुठेही चिडचिड न करता किंवा कुठेही ह्या गोष्टीवरती नाराज न होता हे केलं. म्हणजे आता कोर्ट स्थापन झाले, डे टू डे केस चालली, म्हणजे ती फास्ट ट्रॅकवरच चालली. ओके. पण माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला एखादं काम सोपवलं गेल्यानंतर तुम्ही ते किती मनापासून करतात त्याच्यावरती पण त्या गोष्टीचे रिझल्ट डिपेंड असतात. ह्याच्यामध्ये आपल्याला तसं दिसून आलं. सर, चार्जशीट दाखल झाली 16 दिवसात, त्यानंतर सुनावणी सुरू झाली, बरोबर? या सगळ्या सुनावणीत महत्त्वाची गोष्ट ठरली पुरावे.
पण यात अशी चर्चा झाली की आय विटनेस कुणी नव्हते, म्हणजे प्रत्यक्ष घटना घडताना कुणी बघितलेलं नव्हतं. तर कुठल्या पुराव्यांच्या आधारे केस उभी राहिली? ही केस सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सची केस आहे, पण ह्याच्यातले सर्कमस्टन्सेस खूप स्ट्रॉंग आहेत. जे परिस्थितीजन्य पुरावे. परिस्थितीजन्य पुरावे म्हणजे ते CCTV आलं, न्यूज चॅनल्सनी सगळीकडे ते दाखवलं. ते CCTV असेल, म्हणजे त्या व्यक्तीसोबत ती जी निर्भया होती ती जाताना दिसली. तो तिथं होता त्यावेळेला असं सांगणारे साक्षीदार बरे. प्रत्यक्ष घटना जरी नसेल बघितली तरी त्या टाईम पिरियडमध्ये तोच तिथे होता, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोण नव्हता. अशा पद्धतीचे जेवढे सर्कमस्टन्सेस पुढे आले ते खूप स्ट्रॉंगली कनेक्ट झाले एकमेकांशी. परिस्थितीजन्य पुराव्याच्या केसमध्ये प्रत्येक सर्कमस्टन्स हा कनेक्ट चेन ऑफ सर्कमस्टन्स असते. ती प्रूव्ह केल्यानंतर तुम्ही या केसच्या लॉजिकल एंडला जाता. ह्याच्यामध्ये प्रत्येक सर्कमस्टन्स हा त्याच्या अगेन्स्ट, त्या आरोपीच्या अगेन्स्ट प्रूव्ह झाला. तो जरी म्हणजे परिस्थितीजन्य पुराव्यावरती केस आहे म्हणून ती केस वीक आहे असं नाही होत. त्याचे सर्कमस्टन्सेस आणि त्याच्या अनुषंगाने आलेले पुरावे किती स्ट्रॉंग आहेत हे पहिलं बघायला लागेल आणि ते किती स्ट्रॉंगली कोर्टात प्रूव्ह झालेत. असे कुठले पुरावे होते मग ह्याच्या अगेन्स्ट? आता CCTV फुटेज आहे, मेडिकल एव्हिडन्स आहे, त्या म्हणजे काही आर्टिकल्स आहेत, कपडे आहेत, त्या कपड्यांवर आलेले डाग आहेत. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या म्हणजे फेवरमध्ये नाही, त्याच्या अगेन्स्ट आहेत ना. त्याच्याकडे का आले ह्या? ओके, त्याच्याकडे का आले? हे हा प्रत्येक सर्कमस्टन्स त्याच्या अगेन्स्ट जातो ना. मग दुसऱ्या कुणाकडे नाही सापडलं, त्याच्याकडे का सापडलं? हे जेव्हा कनेक्ट होईल एकमेकांशी, ह्याच्यामधल्या बऱ्याचशा साक्षीदारांनी त्या निर्भयाला शेवटचं त्याच्या आजूबाजूला किंवा त्यांना दोघांना एकाच व्हिसिनिटीत बघितलं. नंतर त्या टायमिंग नंतर त्या घटनास्थळाकडे जाताना बघितलं जरी नसेल तरी त्याचं CCTV आलं. ओके, ते CCTV खूप व्हॅलिडली प्रूव्ह झालं की हे त्याच वेळेचं CCTV आहे, ही तीच व्यक्ती आहे. ही प्रत्येक गोष्ट जशी एकमेकांना जोडत गेली तेव्हा ते शेवटी लॉजिकल एंडला गेलं. पण या सगळ्यात तुम्ही एक उल्लेख केला साक्षीदारांचा, की काही साक्षीदारांनी सांगितलं की आम्ही शेवटचं त्या दोघांना सोबत बघितलं होतं. कोर्टाने सुद्धा आपल्या जजमेंटमध्ये लास्ट सीन थेअरीचा उल्लेख केलाय. तर ती थेअरी काय नक्की? लास्ट सीन टुगेदर त्याला आपण म्हणू शकतो की ती निर्भया आणि तो आरोपी यांना एकत्र बघणारी लोक, अशी लोक निष्पन्न झाली. त्या लोकांनी ही गोष्ट कोर्टामध्ये त्यांच्या साक्षी पुराव्यात सांगितलं की हो आम्ही ह्याला पाहिलंय. आणि त्याला कनेक्ट करणारं काय होतं तर CCTV होता. जसं म्हणजे तांत्रिक पुरावा पण होता आणि एक म्हणजे साक्षीदार पण होते. म्हणजे दोन्ही प्रकारचे पुरावे होते. हे दोन्ही एकमेकांना कनेक्ट झाल्यानंतर हे सिद्ध झालं की नाही, हे लास्ट सीन थेअरी प्रूव्ह होती की हा सांगणारा एक व्यक्ती पण आहे, साक्षीदार पण आहे आणि तेच सांगणारा एक तांत्रिक पुरावा पण आहे. ओके, म्हणून तुम्ही जसं म्हणताय, जितका महत्त्वाचा तांत्रिक पुरावा आहे तितकाच महत्त्वाचा ही जी लोक उभी राहिली सांगणारी, की ज्यांनी पाहिलंच होतं. घटना नाही पाहिली पण त्याला तर बघितलं ना. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोण माणूस नव्हता त्या निर्भयासोबत. त्यामुळे त्यांचं पण साक्ष तितकीच महत्त्वाची ठरली. आता पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल याच महिन्यात लागला, जून महिन्यातच लागला आणि तो प्रचंड गाजला सुद्धा महाराष्ट्रभर. त्याच्यात साक्षीदारांनी, म्हणजे जो माफीचा साक्षीदार होता पारसमल जैन, त्याने भूमिका बदलल्याचा एक ठपका ठेवला गेला की तो सतत जबाब बदलतोय. आणि त्यानंतर सगळ्या केसचा निकालच पालटला की जो अपेक्षित होता फिर्यादींना निकाल लागणं तो लागला नाही. पारसमल जैनच्या म्हणजे माफीच्या साक्षीदाराच्या जबाबामुळे तो अख्खा निकाल फिरल्याची चर्चा झाली. मग ह्या प्रकरणात साक्षीदारांवर प्रेशर होतं का? कारण जरी भावना तीव्र असली, त्याला शिक्षा व्हावी, तरी हे सगळं सांगायची, हे मांडायची ताकद पण प्रत्येकात नसते. मग हे किती चॅलेंजिंग होतं की त्या साक्षीदारांकडून काय घडलं हे काढून घेणं? आता म्हणजे हा प्रश्न दोन याच्यात मी याचं उत्तर देईन. एकतर ह्या दोन्ही केस कम्पेअर नाही होऊ शकत, पण त्याचं ड्युरेशन जे आहे, त्या केसचं ड्युरेशन आणि या केसचं ड्युरेशन याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. आपण जे जजमेंट वाचलं असेल त्या जजमेंटमध्ये पण साहेबांनी हे साईट केले की बऱ्याचशा केसेसमध्ये साक्षीदार केस चालायला जेव्हा येते तेव्हा एक तर साक्षीदार मेलेला असतो किंवा त्याची मेमरी थोडी फेड झालेली असते किंवा त्याला बऱ्याच गोष्टी असतात. तसं तुम्ही आत्ता म्हणालात की तेवढं उभं राहून मांडायचं धाडस पण लागतं. पण ह्या केसमध्ये कदाचित असं असेल की धाडसापेक्षा मी जसं पहिल्यापासून मी म्हणतोय तसं की ह्याची जबाबदारी ही खूप योग्य प्रकारे प्रशासनाने आणि कोर्टाने किंवा पोलिसांनी यांनी पार पाडली. पण त्यांना तेवढीच जबरदस्त साथ म्हणण्यापेक्षा त्याच्यासाठी जे साक्षीदार, टेक्निकल एव्हिडन्स देणारे FSLची लोकं असतील, लॅबोरेटरीतली लोकं असतील, ही किंवा CCTVचे जे एक्सपर्ट्स असतील, ही सगळी लोकं तेवढ्या स्ट्रॉंगली त्यांच्यासोबत उभी राहिली किंवा कनेक्ट झाली. कारण त्यांना प्रत्येकालाच वाटत होतं की ह्याच्यामध्ये शिक्षेव्यतिरिक्त वेगळं काय नाही व्हायला पाहिजे. माझं म्हणणं या तुमच्या ह्या प्रश्नावरच्या उत्तरात एक असं आहे की
फिर्यादीच्या जे नुकसान झाले ते भरून नाही निघू शकत, बरोबर. पण त्याच्यात सहभागी असलेल्या लोकांना पण त्या नुकसानीची किंवा त्याच्या झालेल्या लॉसची तेवढी तीव्रता जेव्हा जाणवते ना, तेव्हा तो प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये कनेक्ट होतो. साक्षीदार कोण होते या प्रकरणात? तर हे आपण म्हणजे तसं नाही, नावं नाहीत, पण कुठली लोक होती जी उभी राहिली एवढ्या धाडसाने? त्या गावातल्या लोकांनी खूप स्ट्रॉंगली सपोर्ट केला ह्या गोष्टीला म्हणजे या माणसाला त्याच्या शिक्षेपर्यंत नेण्यासाठी. ती मुलगी जरी खूप छोटी असेल किंवा ती त्या गावातली नसेल, तिची आजी त्या गावातली असेल, तरी त्यांना सगळ्यांना असंच वाटत होते की ही मुलगी आपल्याच घरातली आहे. मग एवढ्या दुरून ते साक्षीदार सगळे आले, ते दिवसभर थांबले, त्यांनी योग्य प्रकारे, आता साक्षीदारांनी एकदा कोर्टात सांगितलं की ते फायनल असतं, त्याच्या पुढे काही नाही जात, पण त्यांनी तेवढ्या योग्य प्रकारे, ती घटनाच इतकी तीव्र होती किंवा त्याच्या बाबतीतल्या त्यांच्या भावनाच इतक्या तीव्र होत्या की त्या लोकांनी उभं राहिल्यानंतर ते इतक्या स्पॉन्टेनियसली बोलायला लागले कोर्टात. हा पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तू शिकवलेला विटनेस आणि स्पॉन्टेनियसली बोलणारा विटनेस, हा दोन्ही फरक लगेच लक्षात येतो. त्या लोकांनी इतकी स्पॉन्टेनियसली साक्ष दिली. उद्या जेव्हा वर जाणार आहे मॅटर, तेव्हा ह्याच गोष्टी बघितल्या जाणार आहेत की ह्याच्यामध्ये जो पुरावा आलाय ना, तो किती साऊंड आहे, तो किती नॅचरल कोर्समधला आहे. त्यामुळं त्या गावातली लोक असतील, ससून हॉस्पिटलमधली लोक असतील, किंवा ह्याच्यामध्ये DNA सारखे तांत्रिक विश्लेषण झाले, CCTVचं विश्लेषण झाले, ह्याच्याशी संबंधित असणारी जी लोक होती, या सगळ्याच लोकांनी ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली. आता तुमच्या बोलण्यात एक विषय आला की त्या गावातली लोक उभी राहिली की ती आपल्या घरातली मुलगी आहे असं म्हणून. एक मी बातम्यांमध्ये पण वाचलं होतं आणि माननीय कोर्टाच्या जजमेंटमध्ये सुद्धा उल्लेख आहे की गावातल्या काही मुलांची भूमिका महत्त्वाची होती. त्याच्या बातम्या सुद्धा खूप गाजल्या होत्या की त्या मुलांनी त्या माणसाला बघितलं होतं, त्याने दगड वगैरे फेकले होते. मग ते तेवढ्यापुरतं होतं की या केसमध्ये पण त्या मुलांचा काही रोल होता की केस उभी करण्यात किंवा पुढे नेण्यात? त्या मुलांनी पण खूप महत्त्वाची भूमिका याच्यात बजावली. मी जे आपण याच्या आधी एकदा बोललो, लास्ट सीन टुगेदरची जी थिअरी, त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूवरती त्या मुलांची साक्ष झाली. त्यांनी एकत्र बघितलं होतं ह्या आरोपीला आणि त्या निर्भयाला. म्हणजे त्यांच्या साक्षीत असं पण आलं की त्यांनी त्याच्यावरती दगडी देखील भिरकवली. ते न्यूज वगैरेमध्ये सगळीकडे आले. म्हणून ही घटना अशी आहे की त्यांच्या आयुष्यात ही पहिल्यांदाच घडली. त्यामुळे ती कसं आहे, आपण असं म्हणू शकतो, मोठी माणसं खोटं बोलू शकतात, त्याला अनेक कांगोरे असतात. लहान मुलांना काही नसतं. त्यांना तुम्ही विचारा, हे असं असं झालं होतं का, ते जर झालेलं असेल तर ते झालेलंच म्हणणार. बरोबर. म्हणून ती जी चाइल्ड विटनेसेस होते, त्यांनी जे डिपोज केलं कोर्टापुढं, त्याला चॅलेंज नाही आहे काय, कारण त्यांच्या डोक्यात दुसरं काय नाही आहे. ते काय खेळतात, शाळेत जातात, तेवढंच करतात. त्यामुळं आणि मेमरी जास्त शार्प असते मुलांची. एकदा बघितलेली अशा प्रकारची जर घटना बघितली असेल तर ते विसरत नाहीत. म्हणून त्यांनी दिलेली साक्ष आणि त्यांनी त्या आरोपीला जे ओळखलं ते खूप महत्त्वाचा दुवा ठरला. आरोपीला ओळखलं म्हणजे कोर्टात त्यांनी त्या आरोपीला ओळखलं ना की हाच, आम्ही जेव्हा तिथं जो पाहिलेला माणूस होता तो हाच माणूस आहे. ओके. आणि मग ते ग्राह्य धरण्यात आलं कोर्टात. ते ग्राह्य धरणारच ना. कोर्टात त्यांनी शपथेवर साक्ष दिली. ओके. त्या मुलांनी पण शाळकरी मुलांनी दिलेली शाळकरी मुलांनी 3 मुलं होती, त्यांनी साक्ष दिली. त्यांनी त्या साक्षीत आणि कसं असतं, चाइल्ड विटनेस तपासायचे पण हे खूप वेगळे आहेत, नियम वेगळे आहेत, किंवा त्यांची साक्ष नोंदवायचे नियम पण खूप वेगळे आहेत. त्यांच्यावरती तुम्ही मोठ्या माणसांसारखं तुम्ही म्हणजे प्रेशर म्हणण्यापेक्षा तुम्ही त्यांना कंपेल नाही करू शकत साक्ष द्यायला. त्यांना जर द्यायची असेल, तुम्हाला विचारावं लागतं, त्यांना जर द्यायची असेल तरच तुम्ही ती नोंदवू शकता. आणि ह्या मुलांनी इतक्या स्पॉन्टेनियसली सांगितलं त्यांच्या साक्षीत पण, म्हणजे जे जबाब झाले त्याच्यात पण आणि कोर्टात पण. आता कोर्टाच्या आतल्या बऱ्याचशा गोष्टी बाहेर नाही सांगू शकत, पण आपण एवढं तर नक्की सांगू शकतो की त्यांनी दिलेली साक्ष ही इतकी नॅचरल होती, ती जशी रेकॉर्डवरती गेली, ही ह्या केसमधले काही पॉईंट्स कनेक्ट करायला खूप महत्त्वाची ठरली. ओके. त्या मुलांनी दिलेली साक्ष. आपण वकिलांच्या भूमिकेबद्दल बोललो, साक्षीदारांबद्दल बोललो. तुम्ही जवळपास महिनाभर त्या आरोपीला बघत होतात कोर्टात सगळ्या प्रोसेसमध्ये. कशी बॉडी लँग्वेज असायची त्याची, किंवा कबुली देताना काय घडलं त्यांनी? आता त्या आरोपीला 3 ते 4 वेळा प्रत्यक्ष कोर्टात आणला असेल. बाकीच्या वेळे तो पूर्ण VCवर हजर होता. पण म्हणजे जेवढा आता मी इतके दिवस ह्या प्रोफेशनमध्ये आहे, तर त्याला काही शून्य रिग्रेट होता या गोष्टीचा. आणि कसं असतं की कोर्टात साक्षी पुरावे चालतात तेव्हा जसं एखाद्या साक्षीदाराचा कंडक्ट बघितला जातो, वकिलांचा कंडक्ट बघितला जातो, तसा तो आरोपीचा पण बघितला जातो. तुम्ही जर जजमेंट वाचला असेल तर त्या जजमेंटमध्ये पण हे रिफ्लेक्ट होते बऱ्याच ठिकाणी की त्याला ह्या गोष्टीचा, म्हणजे ही त्यांनी खूप विचारपूर्वक केलेली कृती आहे. ही त्याच्याकडनं अनावधानाने घडले
किंवा ज्याला ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन म्हणतात बाकीच्या केसेसमध्ये, की मी तुम्हाला काहीतरी करायला उद्युक्त केलं म्हणून तुमच्याकडनं माझ्या बाबतीत गुन्हा घडला, असं नाही आहे. ही त्यांनी खूप विचारपूर्वक केलेली कृती आहे आणि त्याच्यासाठी त्याचा कंडक्ट, साक्षीदारांनी दिलेले जबाब, आलेला पुरावा आणि त्याच्या काही टेस्ट पण केल्या गेल्या, त्याचं बिहेवियर कसं आहे याच्या पण काही टेस्ट केल्या गेल्या. ह्या सगळ्यातनं असं झालं की तो कुठेही तो मानसिक कुठल्या प्रकारचा त्याला हे नाही आहे, मेंटल डिसऑर्डर नाही आहे, आजार नाही आहे. ही केलेली कृती पूर्ण विचारपूर्वक त्यांनी केलेली. हे कोर्टाच्या जजमेंट्समध्ये पण आले. त्याच्यावरती आधी 2 केसेस होत्या. त्या केसेसमधनं तो अनफॉर्च्युनेटली ॲक्विट झाला होता. म्हणून केस काय असते, कोर्ट काय असतं, जेल काय असतं, ह्या सगळ्या गोष्टींची त्याला कल्पना होती आणि ते असताना पण त्यांनी हे केलं. याच्यावरनं म्हणजे कंडक्ट नुसतं त्याच्या देहबोलीवरनं नाही आहे, एखादी गोष्ट पण त्यांनी कशा पद्धतीने केली याच्यावरती पण त्याचा कंडक्ट दिसून येतो ना. त्याचा कंडक्ट हा पूर्ण विचारपूर्वक आणि हे कृत्य पण पूर्ण विचारपूर्वक केलं त्यांनी. हे ऐकतानाच हादरवणार होतं की अशी गोष्ट त्यांनी विचारपूर्वक केली. आत्ता तुम्ही उल्लेख केला की कोर्टाने या आधी घडलेल्या घटनांचाही विचार केला, जे गुन्हे त्याने आधी केले होते. त्याचा हा इतिहास किती महत्त्वाचा ठरला? खूप महत्त्वाचा इतिहास. ह्याच्यावरनं त्या व्यक्तीचं नेचर काय, तो म्हणजे एखादी व्यक्ती समजा आपल्याकडनं चूक झाली तर आपण काळजी घेतो की ती चूक परत होणार नाही, किंवा आपल्या घरातल्या कोणाकडनं तर आपलं म्हणणं असतं की तू परत बाबा ही चूक करू नको. तर हे घडल्यानंतर त्याला वाचवायला देखील कोणी नाही आलं. म्हणजे त्याच्या घरातनं कोणीतरी उभं राहिले, त्याच्या नातेवाईकांपैकी कोणी उभं राहिले, असं पण कोणी नाही उभं राहिलं. म्हणजे याच्यावरनं ती व्यक्ती किती म्हणजे काय पद्धतीची असेल, काय लेवलची असेल, की ज्याच्यानी त्याच्या घरच्यांनी पण त्याला डिसोन केले म्हटल्यानंतर त्याला वाचवायलाच जर कोणी पुढे येत नसेल, त्याला वकील देण्यासाठी किंवा भेटीगाठीसाठी पण कोणी येत नसेल, याचा अर्थ तो त्याला भेटायला वगैरे पण कोणी नाही आलं. नाही. आता आम्हाला तर जेवढं समजलं त्याच्यानुसार तर नाही आलं. आणि मग हे, सॉरी मी इंटरप्ट केलं, पण हे कोर्टात महत्त्वाचं ठरलं, त्याचा इतिहास किंवा कुटुंबाने त्याची दखलच न घेणं. हो, हे महत्त्वाचं ठरलं ना कोर्टात. कारण का आता एखाद्याला अडकवलं तर त्याच्यासाठी म्हणजे इमिजिएटली कोणी नाही येणार, पण काही दिवसांनी तर येईल. कुठेतरी काहीतरी एखादी गोष्ट घडेल की बाबा आमच्यावरती अन्याय झाला आहे, आम्हाला या केसमध्ये अडकवण्यात आले, आम्ही नव्हतो, आम्ही केलं नाही आहे, असं सांगणारं, असं बोलणारं कोणीतरी तरी माणूस समोर येईल. या केसमध्ये तसं कोणी नाही आलेलं. तो स्वतः म्हणला, त्यांनी कबूल केलं किंवा त्यांनी नाकारलं, त्याचं म्हणणं काय होतं आरोपी भीमराव कांबळेचं? आरोपी भीमराव कांबळेचं जेव्हा निकाल झाला किंवा 2दा म्हणजे पहिल्यांदा त्याला दोषी धरलं तेव्हा आणि त्यानंतर त्याला शिक्षा जेव्हा सुनावली गेली तेव्हा, या दोन्ही वेळेला त्याचं म्हणणं असंच होतं की हे मी केलेलं नाही आहे आणि माझ्याकडनं त्या मुलीला त्यांनी हे मान्य केलं की मी मुलीसोबत होतो, पण मी चालताना मी पडलो, तिच्या डोक्याला लागलं, मग ती रडायला लागली. मग मला वाटलं की ह्या सगळ्यासाठी लोक मलाच जबाबदार धरतील, म्हणून मग मी तिथून पळून गेलो. त्यांनी कबुली दिली गुन्ह्याची की नाहीच दिली? गुन्ह्याची कबुली नाही दिली त्यांनी. ओके. आणि बऱ्याचदा एक पब्लिक सेंटिमेंट होती की पोलिसांसमोर तर त्यांनी कबुली दिली होती, किंवा जजमेंटमध्ये पण उल्लेख आहे की ज्या लोकांनी पकडलं त्याला, गावकऱ्यांनी, त्यांच्यासमोर त्यांनी कबुली दिलेली. मग हे कोर्टात ग्राह्य नाही धरले? नाही, हे 2 गोष्टी आहेत. पोलिसांच्या म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये दिलेलं कन्फेशन किंवा तो कबुली दाबा हा ग्राह्य नाही धरता येत. म्हणजे तो कायदेशीर त्याला मान्यता नाही जोपर्यंत तो कोर्टात प्रूव्ह होत नाही. आणि दुसरं तुम्ही जे विचारलं की गावकऱ्यांसमोर त्यांनी याच्यातल्या एका साक्षीदाराकडे त्यांनी सांगितलं की माझ्याकडनं अशी अशी चूक घडली, याला एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन म्हणतात, किंवा हे मी तुमच्याकडे येऊन मान्य केले की माझ्याकडनं अशी अशी घटना घडली. हे पण कोर्टात प्रूव्ह व्हायला लागतं आणि ते झालं. म्हणजे त्या साक्षीदारांनी सांगितलं की यांनी माझ्याजवळ येऊन असं असं सांगितलं होतं. हे प्रूव्ह झाल्यामुळेच म्हणजे जे मी मगासपासून सांगतो की एक सर्कमस्टन्स कसा प्रूव्ह होत गेला, ही साखळी एक जशी कनेक्ट होत गेली, त्याच्यानंतर हा निकाल आपल्या हातात आला. आता थेट निकालाबद्दल बोलूयात. निकालाच्या आधी वेगवेगळ्या चर्चा होत्या की 25 जूनला माननीय कोर्टाने सांगितलं की त्याला दोषी ठरवण्यात आलंय, पण निकालाची तारीख 29 जून ठेवली. तर काय होतं डोक्यात एक वकील म्हणून, आणि तेही त्या पीडित कुटुंबाची बाजू मांडणारे वकील म्हणून? काय वाटत होतं त्यांनी जो कॉन्फिडन्स किंवा त्यांनी जो विश्वास, म्हणजे मी तुम्हाला परत सांगतो की आम्ही याच्यामध्ये आमचा खूप लिमिटेड रोल होता. याच्यामध्ये खूप जास्त जबाबदारीने काम पुणे ग्रामीण पोलिसांनी केले, SIT पथकांनी केले, अजय मिसरांनी केले, किंवा कोर्टाचा स्टाफ असेल यांनी केले, यांचं खूप जास्त मोठं योगदान आहे. पण निकालाच्या बाबतीत जेवढे ते कॉन्शियस होते तेवढेच आम्ही होतो. प्रत्येक केस ही वकिलासाठी महत्त्वाचीच असते. जोपर्यंत ते मला किती वाटू दे की माझ्या केसमध्ये असा निकाल येणार आहे, जोपर्यंत ते साहेब प्रोनाऊन्स करत नाहीत ओपन कोर्टमध्ये, ते सांगत नाहीत, तोपर्यंत तर धाकधूक लागलेलीच असते ना. जेव्हा त्यांनी ते शब्द उच्चारले तेव्हा एक आम्हाला कुठेतरी थोडंसं म्हणजे
एक रिलीफ असं मिळालं की नाही बाबा, आपण 1-2 महिने जे काही ह्यांनी आपल्याकडे जी जबाबदारी सोपवली होती त्या जबाबदारीमध्ये आपण ह्या सगळ्या लोकांच्या सोबतीने थोडं तरी आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकलो. आपल्याकडे भरपूर गुन्ह्यांची चर्चा होते. गुन्हे घडल्यानंतर काय घडलं, कसं घडलं. खूप वेळा मागणी पण होते की फाशीची शिक्षा द्या. पण मग शेवटी तो नियम आहे की रेअरेस्ट ऑफ रेअर केस असेल तर फाशीची शिक्षा दिली जाते किंवा मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. हा गुन्हा रेअरेस्ट ऑफ रेअर कसा ठरला कायद्याच्या भाषेत? कायद्याच्या भाषेत जर म्हटलं ना, याच्यामध्ये काही केस लॉस साईट केल्यात. म्हणजे त्या मिसर सरांनी पण केल्यात, बचाव पक्षाच्या वकिलांनी पण केल्यात आणि आम्ही पण केल्यात. बचाव पक्षाच्या वकिलांनी ऑब्व्हियसली दोषी धरल्यानंतर शिक्षा कमी केली जावी यासाठीच्या दिल्या. अजय मिसर सरांनी ज्या दिल्या त्याच्यातल्या काही केस लॉ इतक्या लँडमार्क आहेत आणि ज्याच्या फॅक्ट्स पण सेम आहेत की ज्याच्यामध्ये फाशी सोडून दुसरी शिक्षाच देता येणार नाही. किंवा आम्ही एक जी केस लॉ दिली आहे त्या केस लॉमध्ये तर ट्रायल कोर्टनी फाशी दिली आहे, हायकोर्टनी फाशी दिली आहे, सुप्रीम कोर्टनी फाशी दिली आहे, रिव्ह्यू पिटिशनमध्ये त्याची फाशी कन्फर्म केली. म्हणजे इतक्या साऱ्या पातळ्यांवरती ती केस फक्त आणि फक्त फाशी द्यावी, कोर्टाने त्याला द्यावी असं सांगितलं आहे. मी तुम्हाला जसा आत्ता उल्लेख केला की मिसर सरांनी ज्या केस लॉज प्रोड्यूस केल्या त्याच्यामध्ये पण ह्या सेम फॅक्ट्स होत्या की मायनर चाइल्ड आहे, आरोपी वयस्कर आहे, सुधारण्याची त्याची सुतराम शक्यता नाही आहे, त्यांनी केलेली जी ॲक्ट आहे ही खूप विचारपूर्वक केलेली आहे. हे सगळं सुप्रीम कोर्टच्या हायकोर्टचे जे जजमेंट्स येतात तो इटसेल्फ अ लॉ आहे. म्हणजे ते जजमेंट दिलं की तो कायदा होतो. ओके. तर त्या कायद्यांचा आधार घेऊन जेव्हा ही केस प्रूव्ह केली जाते, कारण ही उद्या कन्फर्मेशनसाठी त्याच कोर्टांपुढे जाणार आहे. तर जिथे आधी हा लॉ डिस्कस झाला आहे किंवा डेथ पेनल्टी कशी दिली जावी हे डिस्कस झाले, त्याच केस लॉज इथं रेफर करणं हे त्या केसच्या पुढच्या प्रवासासाठी खूप महत्त्वाचं असतं. तर थोडक्यात आधी सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने ज्या जजमेंट दिल्या त्या कोर्टापुढे सादर करण्यात आल्या आणि त्यांचा आधार घेऊन हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर ठरवलं. हो, रेअरेस्ट ऑफ रेअर प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअरच आहे. ओके. तुमच्या ऐकण्यात कधी असं आलंय की इतक्या ह्या एजच्या अशा घटनाच घडणं अशा घटना घडल्यात हे तुमच्या ऐकण्यात किती वेळा आलंय? जर तुम्ही ऐकलंच हे पहिल्यांदा आहे तर ही रेअरेस्ट ऑफ रेअर झाली ना. हे तुमच्या भाषेत. सामान्य लोकांना असं वाटलं की हे आपण कधी ऐकलं नाही, आपल्या आजूबाजूला कधी घडलं नाही, म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअर झालं. बरोबर. पण कायदेशीर पण ते प्रूव्ह झाले. ज्या पद्धतीने त्यांनी ॲक्ट केला, ज्या पद्धतीने त्यांनी निर्भयाच्या अंगावरच्या जखमा होत्या, जो मेडिकल एव्हिडन्स आला, याच्यानी ती केस रेअरेस्ट ऑफ रेअर फॉर्ममध्ये आहेच आहे. पण जसं आत्ता आपण बोललो की ज्या केस लॉज दिल्या गेल्या त्या केस लॉजच्या फॅक्ट्स आणि या केसच्या फॅक्ट्स ह्या पण सिमिलर होत्या. म्हणजे तुम्हाला ते जजमेंट आणि ह्या जजमेंटमध्ये फार तर आहे ना, नावांचा फरक दिसेल, वेळेचा फरक दिसेल किंवा एखादी गोष्ट त्या आरोपीने थोडी कमी सिव्हिअर केली आणि यांनी जास्त सिव्हिअर केली असं दिसेल. पण बाकीच्या सगळ्या फॅक्ट्स या केसच्या सेमच आहेत. आता तुम्ही म्हणालात सर की हे जेव्हा केस वरच्या कोर्टात जाईल तेव्हा या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या होतील. परत लोकांना पडलेला प्रश्न आहे, ह्या आरोपीच्या कुटुंबियांनी दखल घेतली नाही, ते त्याला भेटायला आले नाहीत, त्यांनी मीडियासमोर बाईट दिली तेव्हा पण त्यांचं म्हणणं हेच होतं की ह्याचा आमचा काही संबंध नाही, ह्याला कठोरात कठोर शिक्षा द्या, त्याला फासावर लटकवा. आणि जे माननीय कोर्टाने जी शिक्षा सुनावली सुद्धा, मग ह्याला वकीलसुद्धा लिगल एडचा मिळतोय, याच्यावर वकिलांचा पण बहिष्कार आहे, एवढं सगळं आहे. मग ह्याच्या वतीने दाद कोण मागणार आहे वरच्या कोर्टात? जेव्हा फाशीची शिक्षा दिली जाते ना तर ती कन्फर्मेशनसाठी वरती न्यावी लागते. ती नेताना जसं इथं खाली सरकारची जबाबदारी होती, त्यांनी स्पेशल पी अपॉइंट केले, तसंच ती वरती सरकारचीच जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी म्हणण्यापेक्षा ती एक प्रोसिजर आहे. आत्ता शिक्षा झाली आहे, ती कन्फर्मेशनसाठी वर जायचं, त्याच्यामध्ये त्याला कोणी भेटलंच की मी तुझी केस लढतो किंवा त्याला परत लिगल एडकडनं कोणी वकील दिला गेला तर तो अपील अगेन्स्ट कन्व्हिक्शन दाखल करेल. हे दोन्ही केसेस एकत्रच चालतील वरती. म्हणजे सरकारच्या वतीने गेलेलं कन्फर्मेशनसाठी गेलेली केस आणि त्यांनी केलेलं अपील अगेन्स्ट कन्व्हिक्शन हे एकत्रच चालतं. हायकोर्ट परत त्याच्यावरती सुनावणी घेतं म्हणण्यापेक्षा हा जो खाली चाललेला पुरावा आहे तो किती योग्य प्रकारे रेकॉर्डवर आला आहे हे चेक करतं आणि ते त्याचा निकाल देतं. त्याच्यावरती आपण आत्ता नाही करू शकत भाष्य. हीच सेम प्रोसिजर सुप्रीम कोर्टला होते. त्याच्यानंतर त्याला पर्याय राहतो की रिव्ह्यू पिटिशन दाखल करायचा, पुनर्विचार याचिका दाखल करायचा. ते झाल्यानंतर ह्या सगळ्या पायऱ्या पार पडल्यानंतर शेवटचा पर्याय राहतो तो मर्सी पिटिशनचा. आता कितीही मला वाटलं की हे लवकर व्हायला पाहिजे, पण ते आपल्याला काही कायद्याने बंधनं घालून दिली. प्रोसिजर आहे कायद्याची, ती सगळ्यांना फॉलो करणंच बंधनकारक आहे. घटना किती दुर्दैवी आहे, निंदनीय आहे, सगळं आहे, पण
त्याला जे तुम्ही नियम आपल्याला घालून दिलेत आपल्या घटनेने किंवा कायद्याने ते फॉलो करूनच शेवटपर्यंत जातील, त्याला मध्ये कुठलं शॉर्टकट नाही. जेव्हा हा प्रश्न प्रत्येकाला पडतो की फाशीची शिक्षा जाहीर केली आहे कोर्टाने, फाशी कधी होणार? आता मी तुम्हाला जसं आत्ता सांगितलं तसं आपण आजच्या दिवशी हे तुम्ही मी काय कोणीच सांगू शकत नाही की ती कधी होणार. पण तुम्ही जर मला विचारलं ह्या केसला मी साक्षीदार, ह्या केसचा मी आहे चालतानाचा, जी 30 दिवस जी केस चालली, ज्या पद्धतीचा पुरावा, ज्या पद्धतीने ही केस कोर्टासमोर मांडली गेली, म्हणजे स्पेशल पी मिसर सर असतील, याचे आयो असतील, पवार मॅडम असतील, यांनी ज्या पद्धतीने ही केस प्रूव्ह करायसाठी त्यांचं बियॉन्ड त्यांच्या एक्सटेंड जाऊन त्यांनी ती केस प्रूव्ह केली, त्याच्यावरनं मला नाही वाटत की ही केस हायकोर्टला पण तशीच राहील, कन्फर्म होईल, सुप्रीम कोर्टला पण कन्फर्म होईल. त्याच्यानंतर जो प्रोसिजरल पार्ट असेल तो कंप्लीट केले की तो त्याला फाशी देतील. पण थोडक्यात ही सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यावरच फाशीची शिक्षा दिली जाईल त्याला. हो. पण ही शिक्षा टिकेल वरच्या कोर्टात असं वाटतंय तुम्हाला? हो, 100% टिकेल. कारण का मी तसंच वारंवार मी सांगतोय की ही इन कॅमेरा चाललेली केस आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की ज्याच्यासाठी आपण आज बसलोय की लोकांना हे कळायला पाहिजे. पण मी तुम्हाला नक्की एवढं सांगेन की जे काय इन कॅमेरा झाले ते इतकं साऊंड आणि इतकं परफेक्ट आहे, इतकं लीगल आहे, इतकं लॉजिकल आहे. या केसचा जो निकाल आहे तो पण इतका साऊंड दिलाय साहेबांनी की त्याच्यामध्ये जर वाचलं तुम्ही ते 140-145 पानांचं जजमेंट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी इतका त्या केसचा उहापोह केलाय, इतका त्या पुराव्याचा उहापोह केलाय की त्याच्यानी ते जजमेंट जरी ॲज इट इज जरी वाचलं तरी त्याच्यात असं कुठं नाही होणार की ह्याच्यातनं कुठं तरी पळवाट मिळणार आहे बाहेर पडायची. या सगळ्यात एक प्रश्न पडतो की तुम्ही आत्ता उल्लेख केलात की वकिलांची भूमिका, त्याच्यानंतर पोलिसांची भूमिका, माननीय कोर्टाची भूमिका किंवा सगळ्या यंत्रणा, या सगळ्या यंत्रणांनी कसा समन्वय साधला होता किंवा यात शासनाचा पण काय रोल होता का? आता जेव्हा आपण एखादी फिर्याद देतो, मग त्या प्रत्येक केसला XYZ वर्सेस स्टेट असं का म्हटलं जातं? का तर तुमच्याबद्दल जरी घटना घडली आहे, तुम्ही त्याची फिर्याद दाखल केली, त्याच्यानंतर तुमच्या वतीने शासन प्रशासन ती केस लढत असतं, म्हणून ते स्टेट वर्सेस सो अँड सो असं येतं. शासन आणि प्रशासनाची भूमिका महत्त्वाचीच आहे याच्यात. कारण का याच्यामध्ये असलेला पब्लिक आउटक्राय, ज्या पद्धतीने ती गोष्ट घडली होती, ज्या पद्धतीने ती घटना घडली होती आणि ज्या पद्धतीने म्हणजे काल परवा पण बातम्यांमध्ये आलंय, तो जो एक स्ट्रॉंग मेसेज जायला पाहिजे की म्हणजे IPC, जुना IPC, आत्ताचा BNS खूप कडक कायदे आहेत ह्या सगळ्या गोष्टींसाठी. नंतर हा जो आलेला कायदा आहे पॉक्सोचा, ह्याच्यामध्ये पण खूप कडक शिक्षा दिल्यात. पण एवढं करूनही ह्याच्यावरती जर कंट्रोल नाही येते तर, आणि ज्या पद्धतीने केस चालली त्याच्यामध्ये कुठेही काहीतरी शॉर्टकट मारलाय असं नाही आहे. जे प्रिस्क्राईब करून दिले तेच फॉलो करून केस चालवली. पण ह्या सगळ्या यंत्रणांच्या समन्वयाने पोलीस असतील, मिसर सर असतील, कोर्ट असेल, कोर्टाचा स्टाफ असेल किंवा आमच्या पुणे बारचे वकील असतील इतर, की ज्यांनी ही केस चालतीये म्हणून त्यांच्या काही केसेससाठी त्यांनी आग्रह नाही धरला साहेबांपुढं, त्यांचंही रोल तितकाच महत्त्वाचा आहे. कारण का सगळ्यांचं मत असंच होतं की ही केस लवकर चालली पाहिजे. या सगळ्या लोकांनी जेव्हा समन्वय आपापसात ठेवला आणि कुणाला सांगायला नाही गेलं की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही तसं करा, हे प्रत्येकाने स्वतः समजून घेतलं की ह्या पर्टिक्युलरली ह्या क्षणाला किंवा ह्या वेळेला मी काय केलं पाहिजे. आणि ते ज्यांनी आपलं 100% दिलं त्याचा परिपाक हा होता की त्या केसचा 29 तारखेला लागलेला निकाल जो सगळ्यांना अपेक्षित होता की हा निकालच झाला पाहिजे. 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला आधी विचारतो, मग परत तुम्ही आत्ता जे बोललात त्यावर येऊ. तुम्ही आत्ता बोलताना एक उल्लेख केला की पब्लिक आउटरीच खूप मोठा होता. लोकांची भावना प्रचंड तीव्र होती. काल जजमेंट वाचताना माननीय न्यायाधीशांनी पण या गोष्टीचा उल्लेख केला. तर जेव्हा जनभावना तीव्र असते, समाजाला एक स्ट्रॉंग मेसेज द्यायचा असतो, तर हे या प्रकरणात होतं, तर ह्याचं प्रेशर निकाल देताना होतं का? नाही, किंवा असं नसतं. या खटल्यावर होतं का सगळ्या? पब्लिक आउटक्राय आहे, पब्लिक सेंटिमेंट्स आहेत, म्हणून त्याचा निकालावरती किंवा न्यायव्यवस्था ही स्वायत्त संस्था आहे. सरकारी वकील असतील, पोलीस असतील, हे सगळे इंडिपेंडेंटली काम करतात. ते त्यांच्या युनिफॉर्ममध्ये असताना त्यांच्यासाठी सगळेजण सारखे आहेत. पब्लिक आउटक्राय झालाय, रस्ता रोको झालाय म्हणून हे झालंय असं नाही आहे. ही त्यांची बाउंड ड्युटी आहे. ती बाउंड ड्युटी एक असू शकतं की ते ज्या पद्धतीने घटना घडली, त्या निर्भयाचं वय असेल, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कुठं ना कुठं माणूस आहे, भावना आहेत, या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं तरी हे त्याला रिफ्लेक्ट झाले असतील. पण हे सगळं झालं म्हणून ह्या पद्धतीचा निकाल आला असं नाही. तर जे कायद्याला अभिप्रेत होतं ते सगळ्यांनी फॉलो केलं म्हणून हा निकाल आला. म्हणजे कायद्याला अभिप्रेत आहे,
की ज्या दिवशी केसचा चार्ज फ्रेम होईल त्याच्यानंतर ती केस डे टू डे चालली पाहिजे. याच्यात चालली, चार्ज फ्रेम झाला, जजमेंटपर्यंत डे टू डे चालली. जेव्हा एव्हिडन्स क्लोज झाला त्याच्यानंतर निकालासाठी सुरुवातीला दोषी धरण्यासाठी, नंतर शिक्षेवरचं, ह्याच्यामध्ये जेवढा वेळ गेला तेवढाच, बाकी अदरवाईज केस डे टू डे चालली. हे कायद्यातच सांगितलं आहे. ह्याच्यासाठी पब्लिक आउटक्राय आहे किंवा पब्लिक आउटरीच आहे, याचा विचार केला जातो का? तर नक्कीच केला जातो. कारण का, ही जनभावना आहे ना, ही आता फक्त त्या कुटुंबाची भावना नाही राहिली, ती जनभावना आहे. पण जनभावना आहे म्हणून आपण हे सगळं स्किप करून जाऊ शकतो का? तर याचं उत्तर नाही आहे. आणि हे ह्या केसमध्ये तसंच झालं. कुठली गोष्ट स्किप नाही केली, सगळी जी लीगल आहे, जी म्हणजे प्रोसिजरल जे आहे तेच फॉलो केलं. आणि पब्लिकची जी भावना, म्हणजे निकालाच्या दिवशी पण सगळी लोक तिथं जमली होती, जे मला नाही वाटत की ते नातेवाईक आहेत किंवा ते तिथं राहतात म्हणून आले. सगळ्यांना वाटत होतं ही केस आमची केस आहे म्हणून ते आले होते. पण ह्याचा कुठेही न्यायव्यवस्थेवरती किंवा पोलिसांवरती असा दबाव नसतो. सर, 59 दिवसात पूर्ण केस झाली, म्हणजे घटना घडल्यापासून निकाल लागेपर्यंत 59 दिवस झाले. आउटक्राय तर लोकांचा होताच, जनभावना खूप तीव्र होती. ही जनभावना सर खूप प्रकरणांमध्ये तीव्र असते. खूप प्रकरणं लोकांना तितकीच टच करतात, तितकीच चीड येते त्या प्रकरणांची. मग एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडतो की मग अशा वेळी का नाही 60 दिवसात निकाल लागत, का नाही 30 दिवसात सगळी प्रोसेस पूर्ण होत? आता मी तुम्हाला जसं सांगितलं तसं सुरुवातीलाच आपण बोललो की म्हणजे अनायसे सुट्टीत ही केस चालली, जेव्हा बाकीच्या कुठल्याही केसेस लाईनअप नव्हत्या. वकिलांनी ठरवलं की नाही बाबा, आपण ह्या केसला जास्त महत्त्व देऊ, आपली नसली तरी ही केस चालली गेली पाहिजे, ह्या केसचा लवकर निकाल लागला पाहिजे. आता आत्ता जर तुम्ही गेलात, आपली कोर्ट्स ओव्हरबर्डन आहेत, केसेस भरपूर होतात, त्यांना एक वेळ दिला जातो चार्जशीटसाठी, तपासासाठी. ह्या केसमध्ये पोलिसांनी स्वतंत्र SIT स्थापन केलेली, कुठल्या म्हणजे जिथं घटना घडली तिथल्या पोलीस स्टेशनकडे तपास नव्हता, यासाठी वेगळी SIT स्थापन केली, त्या SITने तपास केला. मग त्यांची असलेली मॅनपॉवर ती स्वतंत्रपणे राबली गेली ना, ती ह्याच केसवर त्यांनी काम केलं. म्हणून त्यांनी 16 दिवसात चार्जशीट दाखल केली. चार्जशीट दाखल झाल्यानंतर सुट्टी होती, दुसऱ्या केसेस चालत नव्हत्या. वकिलांनी ही भूमिका घेतली होती की आपण ह्याच्यामध्ये इंटरप्ट करायचं नाही, ह्या केसलाच आपण महत्त्व देऊयात, आपली केस असल्यासारखी, म्हणून ती केस फास्ट चालली. प्रत्येक केसमध्ये प्रत्येक केसच्या फॅक्ट्स, प्रत्येक केसची बॅकग्राऊंड, प्रत्येक केसला घडायचं कारण हे वेगळं वेगळं असतं. तुम्ही सगळ्या केसेस सिरियस आहेत का? तर सिरियस आहे, प्रत्येक घडणारी गोष्ट सिरियस आहे, पण त्याच्या मागचं बॅकग्राऊंड हे वेगळं वेगळं असतं प्रत्येक वेळेस. तुम्ही प्रत्येक ह्याला एकाच तराजूत नाही तोलू शकत. सर, 59 दिवसांचा पूर्ण वेळ होता गुन्हा घडल्यापासून शिक्षा होईपर्यंत. या सगळ्या लोकांचं किंवा अगदी आमचं मीडिया म्हणून आमचं पण लक्ष जसं प्रोसेसकडे होतं ना, तसं त्या पीडितेच्या कुटुंबियांकडे होतं. अगदी सुरुवातीचे काही दिवस ते कॅमेरासमोर आले, त्यांनी आपली भावना मांडली सोशल मीडिया थ्रू, आणि त्यातून हे प्रत्येकाला अपील होत गेलं की ती आपली मुलगी आहे. तर त्या पीडित कुटुंबाच्या मनात राग असणं स्वाभाविक आहे, कारण मला स्वतःला राग येतोय, तुम्हाला राग येतोय, प्रत्येकाच्या मनात राग होता. तो सगळ्यात जास्त राग त्यांच्या मनात असेल. मग त्यांची भूमिका या 60 दिवसात काय होती? त्यांनी कोर्टाची सुनावणी असेल किंवा त्याला येत होते का ते, किंवा काय 60 दिवसात त्यांनी कसं हँडल केलं हे प्रकरण? आता म्हणजे त्यांच्या भूमिकेबद्दल बोलायच्या आधी आपण त्यांच्या म्हणजे ते कुठल्या परिस्थितीतनं गेले असतील, कारण हे आपण फील पण नाही करू शकत, इमॅजिन पण नाही करू शकत की आज समजा तुमच्या सोबत असलेली एखादी व्यक्ती उद्यापासून नाहीच आहे, ती येणारच नाही आहे परत, तुम्ही किती प्रयत्न केले तरी ती येणार नाही, आणि ते पण ह्या पद्धतीचं. तर हे कुणी इमॅजिन नाही करू शकत, हे त्यांच्या जागी जाऊन पण आपण नाही विचार करू शकत. घटना घडल्यानंतर तुम्हाला माहिती असेल, न्यूज चॅनलला वगैरे सगळीकडे आली की ते रस्त्यात बसले, रस्ता रोको झाला वगैरे. पण त्यानंतर पण त्यांना जेव्हा सांगितलं, त्यांच्याशी जेव्हा प्रशासन बोललं, पोलीस बोलले की आपण हे लवकरात लवकर करूयात, हे फास्ट ट्रॅकवर येईल, आपण फास्ट ट्रॅक जलद गती न्यायालयात चालूयात, ही गोष्ट त्यांनी एक्सेप्ट केली. ही एक्सेप्ट करून ते तिथून उठले. तिथून खरं तर त्यांनी या केसमधली त्यांची भूमिका तिथून सुरू होते. ते त्यांनी ऐकलं, तिथून ते निघाले, त्यांचं दुःख बाजूला ठेवून ते कोर्टात आले, कोर्टातल्या प्रत्येक तारखेला हजर राहिले. ही साक्ष देणं अशा म्हणजे इमिजिएटली तुमची घटना घडली आणि त्याच्यानंतर 10-15 दिवसात तुम्ही साक्ष द्यायला उभं राहणं, हे खूप म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. हे बोलताना जेवढं सोपं वाटते तेव्हा तिथं उभं राहून ते करणं खूप अवघड आहे. म्हणजे तुमच्याच घरातल्यांबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांची उत्तर देताना तुम्हाला तिथं उभं राहायचं आहे, तुम्हाला कोलॅप्स नाही व्हायचं आणि ते उत्तर द्यायचं आहे, हे खूप अवघड आहे. हे त्यांनी केलं. त्यानंतर जेव्हा त्याला दोषी धरलं गेलं तेव्हा पण त्यांनी कोर्टासमोर त्यांची बाजू मांडली.
ती बाजू मांडताना त्यांनी सांगितलं की मला ह्याच्यातनं सूड नको आहे, तर मला ह्याच्यातनं न्याय हवा आहे. आणि तो न्याय हवा आहे म्हणजे तोही कशासाठी हवा आहे की आता तो समाजासाठी हवा आहे. तुम्ही मला न्याय दिला तरी त्याच्याने माझं झालेलं नुकसान भरून नाही निघणार आहे, पण ह्याच्यातनं परत असं होऊ नये यासाठी मला न्याय हवा आहे. ही त्यांनी बजावलेली ही भूमिकाच आहे या केसमध्ये, की ज्या पद्धतीने ते रिॲक्ट झाले, ज्या पद्धतीने ते उभे राहिले, ज्या पद्धतीने त्यांनी कोर्टात त्यांना जेव्हा विचारलं गेलं तेव्हा हे निकालात पण म्हणजे मेहरबान कोर्टाने निकालात पण ही गोष्ट नमूद केली. जेव्हा ते असं म्हणतात की मला सूड नको आहे, न्याय हवा आहे, ह्याच्यावरनं आपण समजून घेऊ शकतो की त्यांची ग्रॅव्हिटी काय त्यांच्या सेंटेन्सची. म्हणजे ज्याच्यासाठी हे चाललंय सगळं, ज्याच्यासाठी हा कायदा स्थापन झालाय, ज्याच्यासाठी एवढी सगळी यंत्रणा, पोलीस, न्यायालय हे सगळं आहे, तेच मागतायत की तुम्ही आम्हाला सूड नका देऊ, ह्याच्याने आमचं नुकसान भरून नाही, तर तुम्ही आम्हाला न्याय द्या. जो न्याय दिल्यानंतर परत असं कुणाच्याबद्दल घडणार नाही. काय परिणाम होईल या निकालाचा एकूणच सगळ्या सिस्टीमवर, लोकांवर, समाजावर? आत्तापर्यंत तर जेवढं दिसतं त्याच्यानुसार ह्याचा खूप एक पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग मेसेज गेला आहे, समाजात गेला आहे. अशा प्रकारची कृत्य ज्या लोकांनी आधी केली आहेत, आता पुढचं तर आपण नाही सांगू शकत, पण ज्यांनी केली आहेत, ज्यांच्याकडनं घडली आहेत, त्यांच्या तर मनात कुठं ना कुठंतरी आता ही भीती यायला लागली असेल की ह्याच्यामध्ये असं झालंय, आपल्याकडनं पण असं घडलंय, आपल्या बाबतीत असं होऊ शकतं का, आपल्या बाबतीत या पद्धतीने पुढे जाऊ शकतात का केसेस. हे जशी त्यांच्या मनात भीती बसेल तशी ती करणाऱ्याच्या पण मनात बसेल. आणि याचं अपेक्षित साध्य हेच आहे ना की हे घडायला नाही पाहिजे. आपण किती पॉडकास्ट केला, आपण किती बोललो, मीडिया बोलले, सगळं बोलले, तर हे नाही घडलं हे याचं यश असणार आहे ना, की ह्याच्यातून मी काय समजून सांगायचा प्रयत्न करतो हे यश नाही आहे. यश काय हे घडलं नाही पाहिजे परत, हे यश आहे ना. एवढं 59 दिवस किंवा 30 दिवस जी केस चालली त्याच्यातनं जो निकाल आला, तर अपेक्षित हेच आहे की परत घडू नये. आणि तीच म्हणजे आपण सगळ्यांनीच हीच प्रार्थना करू की असं कोणाच्या बाबतीत घडू नये. खरं तर तोच खरा न्याय असेल. खरा न्याय तोच असेल. सर, धन्यवाद. तुम्ही बोलबिडू चर्चेमध्ये सहभागी झालात. या 59 दिवसात काय घडलं हे आमच्यासमोर, आमच्या प्रेक्षकांना सांगितलं. हे 59 दिवस खरं तर संयमाची कसोटी पाहणारे होते. त्या आरोपीला शिक्षा व्हावी असं प्रत्येकाला वाटत होतं. ती शिक्षा फाशीच असावी असंही प्रत्येकाला वाटत होतं. कोर्टात काय घडलं, ही फाशीची शिक्षा कशी झाली, याबद्दल आपण सगळी माहिती घेतली. आणि जसं या व्हिडिओत म्हणालो तसंच या अशा घटना घडू नयेत, हाच त्या चिमुकलीला खरा न्याय असेल.